सो लेट स्टार्ट. बोलून घेऊ आता ओडियाबद्दल. टेस्ट झाला, आता जे काही झालं ते मागं सोडाच लागते, पण आता समोर पाहावं लागते. 30 तारखेला ओडी आहे, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. स्कॉट सगळ्यांना माहीत आहे. प्लेइंग 11 मी बनवायची ट्राय केली ती, मी तुम्हाला मागं सांगितली होती, पण मी एकदा डबल रिपीट करून देतो. ठीक आहे, स्कॉट सांगून दे एकदा स्कॉट सांगून देतो पूर्ण काय होतं. कॅप्टन के.एल. राहुल, ऋतुराज गायकवाड, जडेजा, यशस्वी जयस्वाल, जुरेल, विराट कोहली, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, रोहित शर्मा, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव. हा पूर्ण स्क्वॉड आहे. तर याच्यात राणा तर पहिले खेळन, हर्षित राणा. कॅप्टनचं पहिलं नाव हर्षित राणाचं आहे, तर राणाचा खेळन हे तर ठरलं. आणि बाकीचे कोण कोण ठरण पाहू आता आपण. ठीक आहे, तर थोडं जास्त नाही, थोडी कॉमन सेन्स यूज केली फक्त, की बा असं होऊ शकते. जास्त डोकं लावलं आपण, इथं तुम्ही काही पराक्रम करू शकता या प्लेइंग 11मध्ये, तर ते खरी व्हायचे चान्सेस आहे. गौतम गंभीर येरा, जी येरा, तर यासाठीच माहीर आहे की बा काही तुम्ही पराक्रम करा, ते खरं होऊ शकते. आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही जे इमॅजिन करू शकता ते खरं होऊ शकते. 4 नंबर सचिन तेंडुलकरचा होता, विराट कोहलीचा होता, मग आता कुलदीप यादवचाही आहे. नाईट वॉचमॅन म्हणून पाठवलं, पण आहे तसंही आला तर तो 4थ्या नंबरवर. चला येऊन जा, मी हे सांगून देतो आता प्लेइंग 11 मला जसं वाटतं तसं. रोहित शर्मा, जयस्वाल, विराट, 4 नंबरचा स्पॉट सध्या तर देतो. 5 नंबर के.एल. राहुल, 6 नंबर नितीश कुमार रेड्डी, 7 नंबर जडेजा, 8 नंबर राणा. इथं तुम्हाला 8पर्यंत बॅटिंग भेटून जाते, जशी की आपल्या डोक्याची विचार आहे. 9 नंबर कुलदीप यादव, 10 नंबर प्रसिद्ध कृष्णा आणि 11 नंबर अर्शदीप सिंग या मॅचमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल करणार आहे, खेळणार आहे. कारण की अर्शदीप सिंगच्या समोर हे थोडेसे थंडे पडतील, मला एवढी गॅरंटी आहे. इथं स्पिनर जे जिथं हे आहे ते JC आहे, मला काहीतरी आहे वाटतं ते स्टेडियमचं नाव, रांचीमध्ये आहे एवढं माहीत आहे मला. तर रांचीमध्ये आता रांचीमध्ये जनरली स्पिनिंग ट्रॅक असते, तर थोडा स्पिनरला जास्त सपोर्ट करते तो ट्रॅक. तर आपल्या अशी स्पिनर आहे 3 इथं, जडेजा, कुलदीप. तिसरा स्पिनर कोण आहे यार? नाही 2 स्पिनर आहे आपल्यापाशी, जडेजा आहे, कुलदीप आहे. आणि समजा तिलक वर्मा खेळला तर तिलक वर्माही टाकून देणार. आणि 3 फास्ट बॉलर आहे, राणा आहे, 4 आहे नितीश कुमार रेड्डी. जर ऑलराऊंडर म्हणून घेतलं तर तोही फास्ट बॉलरचा आहे. नितीश कुमार रेड्डी, राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग. तर असा खेळ आहे. तर इथं आपण 2 स्पिनर घेऊन चाललो, एक कुलदीप एक जडेजा. हे दुगडी म्हणजे हे बरोबर आहे, खतरनाक काम आहे. दोघंही 100 बडके 1. आणि मी याला सांगून राहिलो, हे हवा नाही लागू देतील साऊथ आफ्रिकाला, हे बंब टाकून देतील साऊथ आफ्रिकाच्या याच्यात बंब टाकून देते हे लोक. कुलदीप यादवनी सोडून येणले ना, रवींद्र जडेजा सोडून ना, अर्शदीप सोडून. विराट आणि रोहित हे तर बेटा त्यांची प्रॅक्टिस सेशन पाहून काय तुम्ही जराचे एवढे खतरनाक मारू राहिले हे की त्याची लिमिट नाही. काल परवाची गोष्ट वाटते, रोहित शर्मा कालची आहे की परवाची मी एक्झॅक्टली विसरलो. रोहित शर्मा एवढा डेंजर खेळून राहिला तर त्याने छक्के चौकेच मारले भाऊ. आणि विराट कोहली सांगायची गरज नाही आहे. तर आणि तिथं ते स्पिनरलेच मारू राहिले ते. ठीक आहे, तर ऐसा माहोल फिर. आता 4थ्या नंबरवर एक गोष्ट अशी आहे की तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड की ऋषभ पंत या तिघांपैकी एक जण 4थ्या नंबरवर येऊन देईल. तर अशी गोष्ट आहे. आता याच्यात राहिला वॉशिंग्टन सुंदर प्लेइंग 11मध्ये बसून नाही राहिला, पण आता कसं आहे आपले भाऊ काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड आहे. भाऊ म्हणजे कोण? ज्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी, एशिया कप, इंग्लंडमध्ये एवढी मोठी सक्सेस जी आणून दिली ते भाऊ. आय एम अ सेम गायज. इंग्लंडमध्ये ड्रॉ करून आलतो आपण, जिथून नव्हतो आलतो, ड्रॉ करून आलतो. काय म्हणा आता म्हणजे आय एम सेम गाय. एशिया कप तर थुकून देत ते लोक आपल्या इकडे पहिले. राहुल द्रविड, रवी शास्त्री थुकून फेकून देत होते एशिया कप. काय करतात त्याचं एशिया कप. चॅम्पियन्स ट्रॉफीची गोष्ट अशी की
तिथं आपण काय म्हणता, रोहित शर्मा होता, विराट कोहली होता. कसं आहे माहिती आहे काय, भाऊनं काय केलं, जे चांगले चांगले माल आहे क्रेडिटच्या गोष्टी ते स्वतः घेऊन घेतल्या, आणि जे खराब खराब गोष्टी आहेत ते दुसऱ्यानं लुटून दिल्या. तुम्ही पाहून घ्या इंटरव्ह्यू, मी लय पाहिलं भाई त्याचा इंटरव्ह्यू. त्याचं काय म्हणणं आहे माहिती आहे काय, आय एम अ सेम गाय बा, मी ना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, एशिया कप जिंकलं, इंग्लंडमध्ये रिझल्ट आणून दिला. मग त्याला विचारलं ते न्यूझीलंडसोबत ते 3-0 वाईट वॉश, नाही नाही ते नाही, ते वेगळी टीम होती, ते वेगळी टीम होती, तिथं रोल नाही आपला. अरे हे काय गोष्ट झाली. आणि मग इकडलं विचारलं तर मग हे म्हणतात यंग टीम आहे. मग इंग्लंडमध्ये सिरीज ड्रॉ केल्यावर ते म्हणतात नाही हे यंग टीम नाही आहे, हे गन टीम आहे. यंग टीम गिन टीम नका म्हणू आम्हाला, आम्ही गन टीम आहोत. अच्छा, हे राहिलं मग आता काय म्हणायचं राहिलं याच्यावरती, हे जोडले भाऊ हात आणि सोळा तुम्हाला माफ करा, करा आम्हाला माफ. आता हे असं पण लागन, जुळलं आहे काही ना काही दोन शब्द. पण याच्यात ओपनिंगमध्ये कोण येणार आहे, पाय ओपनिंगचे ऑप्शन हे पाय, एक तर फिक्स आहे रोहित शर्मा, दुसरा ऑप्शन एक तर जयस्वाल येणार, किंवा ऋतुराज गायकवाड येणार. ठीक आहे, पण एक गोष्ट सांगू काय, जर तिला वर्माला घेतलं, तिला वर्मा खेळू शकते असं मला वाटते. सांगू नाही, 2 मॅच झाला, तिसऱ्या मॅच मध्ये चान्स देऊ शकतात असं येऊ शकते. चौथा नंबर ऋतुराज गायकवाड खेळेल, पण काहीच नाही सांगू शकत याचं काय होणार आहे. कारण की राज एवढ्या खतरनाक माणसात चालू आहे की त्याची लिमिट नाही. आणि लक्षात त्या गोष्ट अशी आहे. आणि ते काल डिनर वगैरे होतं एम एस धोनीचे, तर बोलतं पण ते काल काही जाणं झालं नाही, तब्येत खराब आहे सध्या. तर तब्येत खराब आहे, सर्दी खोकला आहे, तर मी घराच्या बाहेर एवढं काही विषय चाललो नाही. तर काल डिनर होतं पण मी गेलो नाही. तर मग बाकी सगळे गेलते, त्याचा काही विषय नव्हता. जेवण घेऊन केलं छान जेवण. तो ते डिस्कशन उरायला तर अरे ते टॉपिक असा होता डिस्कशनचा की आता याच्यासोबत करायचं काय समोर, म्हणजे टेंबाचा कोच हेही बोलले जराशे, तर त्यांचं काय करायचं आहे, मग आपल्या कोचचं काय करायचं आहे. तर ते काल डिस्कशन ते टॉपिकवर होतं आमचं. तर मी काही गेलो नाही, तर मी कॉल करून विचारून मी संध्याकाळी, तर पाहू आपण काय आहे. ठीक आहे, तर असा विषय आहे तो. मग आता याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट रोल तुम्हाला काय वाटते कोणाचा असं बॅटिंगमध्ये तर पाहिजे आपल्याला भाई. हे पाय तुम्हाला गोष्ट सांगतो, एक फॅक्टर आहे, मी पहिले बोललो तर आताही बोललो, के राहुल जेव्हा कॅप्टन बनते तेव्हा विराट कोहली आग उगलते डायरेक्ट. खतरनाक खेळते, खतरनाक म्हणजे एवढं खतरनाक की त्याची लिमिट नाही. तो 5 समोर कोण आहे तो मारते, विराट कोहली तसंही मारते, त्याला घंटा फरक नाही पडत. पण राहुलच्या कॅप्टन्सीमध्ये एकदम खतरनाक सेंचुरी आहे, एकदम एकदम डेंजरस सेंचुरी आहे असा विषय आहे. आणि रोहित शर्मा भाई माहोल पाहिजे आपल्याला तुमच्यापासून, हे तडी देऊन मारा आलेले आता, एवढा खतरनाक मारा की त्याची साऊथ आफ्रिकाची रूह कापली पाहिजे. टेंबाच्या डोळ्यातून पाणी आणून टाका, त्याला दिसू नका देऊ, त्याच्या समोरून गेम घेऊन जाता. टेंबाला थांबवा लागते, टेंबा जास्त करू राहिला तर टेस्टमध्ये. ठीक आहे बेटा, टेस्टमध्ये केलं तुला, आता ओडीआयत पाहू आपण काय करतो. तर असं नाही म्हणत काटेका मुकाबला आहे, आता 60-40 मुकाबला आहे तो इंडियाच्या साईडमध्ये. इंडियाची साईड 60, साऊथ आफ्रिकेची साईड 40. तर असा खेळ आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. ठीक आहे, बाकी एवढं काही विशेष सध्या तर नाही आहे, पण मी आणखीन असला काही तर डबल एकदा व्हिडिओ बनवून घेणार, टाकून देणार. सो थोडंसं लाईक सबस्क्राईब करत जा, तेवढं बरं वाटते जीवाला. नाही तर असं वाटते की कोणी पाहू राहिलं, नाही पाहू राहिलं काहीच माहीत नाही. थोडं सबस्क्राईब वगैरे केलं तर बरं होणार. थँक्यू.